रेल्वेतील घरफोडी व दुकानफोडी प्रकरणाचा पर्दाफाश, तिघे आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 4 गुन्ह्याची उकल, 60,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धामणगाव रेल्वे परिसरात घरफोडी व दुकानफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक घरफोडी व 3 दुकानफोडी असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिमन्यू सुरेश विश्वकर्मा, प्रज्वल विनोद गाडेकर आणि आर्यन उर्फ गौरव सुधीर नागफासे यांचा समावेश आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी व दुकानफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी गुन्हेगारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे अभिमन्यू विश्वकर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर प्रज्वल गाडेकर व आर्यन नागफासे यांच्यासह धामणगाव रेल्वे येथील विविध ठिकाणी केलेल्या घरफोडी व दुकानफोडीच्या गुन्ह्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी, अंदाजे 50,000 रुपये किमतीची लोखंडी रॉड तसेच रोख रक्कम असा एकूण 60,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत धामणगाव रेल्वे येथील किराणा दुकान, फर्निचर दुकान तसेच अन्य दुकान फोडीच्या घटनांची उकल झाली आहे. आरोपी विरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती 16 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी 12:15 वाजता पोलिसांनी दिली आहे.